नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्रातील ज्या काही विदाऊट इंटरव्ह्यूला येणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्याविषयी आपण विविध व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतोय, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की महाराष्ट्रातील कोणत्या संस्था ह्या विदाऊट इंटरव्ह्यूला येतात। आणि माझी एक विनंती असेल, या ज्या संपूर्ण संस्थांविषयी मी तुम्हाला माहिती देतोय त्या संस्थांना तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊ शकता किंवा त्यांच्या जागा येण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर या ठिकाणी आपण पाहिलं तर महिला सेवा मंडळ वर्धाची ही संस्था आहे। याच्यामध्ये आपण जर विचार केला तर एकूण या ठिकाणी सुद्धा जागा आलेल्या आपल्याला पाहायला मिळते। 5 जागा आहेत संस्थेच्या। एक लक्षात ठेवा, एक जागा आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते। एक जरी आपला बांधव त्या ठिकाणी त्या जागेवरती जरी जॉईन झाला तरी नक्कीच त्याला फायदा त्याचा होईल। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वर्धाची ही जी संस्था आहे महिला सेवा मंडळ, तर या ठिकाणी SCची जागा आपण जर पाहिलं 2022 मध्ये आलेलं हे शेड्यूल आहे। याच्यामध्ये काही उर्वरित जागा असतील त्यासुद्धा भरल्या जातील। पहा, अशा सर्व महाराष्ट्रातील जागांविषयी आपण आपल्या चॅनेलवरती नक्कीच माहिती शेअर करणार आहोत, ज्याचा तुम्हाला 100% फायदा होईल। तर SC कास्टची जी आहे, SCसाठीची आहे पोस्ट होत्या, 2 पोस्ट होत्या आणि दोन्हीही भरल्या गेल्या। 113चं मेरिट तिथं लागलं होतं। पहा, खूप कमी मेरिट आहे तसं पाहिलं तर, म्हणजे एकंदरीत विचार जर केला तर। त्यानंतर शेड्यूल्ड कार्ड SC वुमनसाठीचं मेरिट होतं 133 गुणांचं मेरिट, थोडंसं जास्त मेरिट होतं। एक जागा होती। STसाठी या ठिकाणी एक पोस्ट होती, परंतु त्या ठिकाणी कॅन्डिडेट ॲप्लाय केलं नसल्यामुळं त्या ठिकाणी ती जागा रिक्त राहिली। पहा, अशा पद्धतीचं सुद्धा पाहायला मिळतंय। VJA जर पाहिलं तर एक जागा होती VJAची आणि एकच कॅन्डिडेट त्या ठिकाणी ॲप्लिकेबल होता। आणि त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं विमुक्त जमातीमध्ये 91 गुणांचं मेरिट लागलेलं होतं। त्यानंतर आपण जर पाहिलं तर नोमॅडिक ट्राईब्स NTD असं आपण त्याला म्हणतो, त्यांचं देखील एक जागा होती, परंतु कॅन्डिडेट त्या ठिकाणी त्यांना मिळाला नाही, तो भरला गेला नाही कॅन्डिडेट। पहा, इकॉनॉमिकली विकर शिक्षण आपण जर पाहिलं तर EWSचं सुद्धा 109च्या जवळपास मेरिट होतं, म्हणजे SCBCचंच देखील या दरम्यान मेरिट असणार आहे, एवढं लक्षात ठेवा। तर अशा पद्धतीने हा चार्ट होता। खरं तर वर्धाचा एरिया जर पाहिला तर या ठिकाणी ओपनसाठी जागा नव्हती, OBCसाठी जागा नव्हती किंवा इतर ज्या काही कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी जागा नव्हती, परंतु त्या जागा देखील येऊ शकतात त्या ठिकाणी प्रयत्न जर केले तर। ओके, तर अशाच पद्धतीने आपण इतर संस्थांचं देखील पाहणार आहोत। आपण इथे जर विचार केला तर कोणत्या विषयासाठी होतं ते सुद्धा पाहूया। उर्दू ग्रॅज्युएट टीचर जर पाहिलं तर हिंदी विषयासाठी एडेडची पोस्ट होती ती। त्यानंतर 6 ते 8साठी जर पाहिलं तर लँग्वेज मराठी विषयासाठीची पोस्ट होती। ग्रॅज्युएट टीचर जर पाहिलं 6 ते 8साठी मॅथमॅटिक्स आणि सायन्सची एक जागा होती। ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8 जर पाहिलं मॅथमॅटिक्स सायन्स मराठी मीडियम एक जागा होती, वरती हिंदी मीडियम आहे 3 नंबरमध्ये। आणि 5 नंबरला जर पाहिलं 9वी 10वी संस्कृत विषयासाठी एक जागा होती। अशा पद्धतीच्या जागा या संस्थेमध्ये आपण पाहिल्यात आणि या जागेवरती कोण जॉईन झाले ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या शिरसाट नावाच्या स्नेहल शिरसाट आहेत, त्यांना 133 गुण आहेत, ते यांचं जॉईनिंग झालं मेरिटनुसार। हे पहा, अशा पद्धतीचे हे जे कॅन्डिडेट होते ते जॉईन त्या ठिकाणी झालेले आहेत। तुम्ही सुद्धा तुमच्या जवळची संस्था असेल तर नक्की प्रयत्न करा आणि 100% तुमचं काम त्या संस्थेमध्ये कसं होईल यासाठी विदाऊटलाच या वेळेसलाच देखील त्या जागा आल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करा। कारण की काय होतं, जर जागा ब्लँक राहत असतील तर संस्था काय करते, विथ इंटरव्ह्यू घेते, लक्षात ठेवा। त्यामुळं प्रयत्न असा करा की विदाऊटला जागा येऊ द्या आणि तुमचं काम त्या ठिकाणी 100% झालं पाहिजे। सगळ्यांना ऑल द बेस्ट। थँक्यू सो मच।